पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अधिकाऱ्यांनी कागदपत्र बघायला हवी होती. अजित पवारांनी फोडलं अधिकाऱ्यांवर खापर. अधिकाऱ्यांनी चूक लक्षात येताच कारवाई भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मत. विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद न देता कामकाज रेटतायत याची सरकारला लाज वाटली पाहिजे. संजय राऊत कडाडले. काँग्रेसनं किती आपटलं तरी वेगळा विदर्भ होणार नाही असं आव्हान. महापालिका निवडणुकीत महायुती ठरली पण जागा वाटपात अडचणी. ठाकरेंकडेच राहिलेल्या नगरसेवकांच्या जागा देण्यास भाजपचा विरोध. महापौर कोणाचा यावरूनही तिढा. मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्यांकडे राज ठाकरेंनी वेधलं लक्ष. काय कारवाई करताय असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सवाल. नागपुरात महापालिकेचे तब्बल 7,000 सफाई कर्मचाऱ्यांपैकी 2,200 कर्मचारी करतायत लिपिक वाहन चालक म्हणून काम. भाजपा आमदारांनीच माहितीच्या अधिकारात समोर आणलं वास्तव. शहरात साचले कचऱ्याचे जागोजागी ढीग. ₹51,000 कोल्हापुरी चप्पल इटलीला रवाना. राजेंद्र शिंदे यांनी बनवली आहे वैशिष्ट्यपूर्ण चप्पल. 25 वर्षांपासून बनवत आहेत राजेंद्र शिंदे कोल्हापुरी चप्पल. डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी होते उपस्थित. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी. वीकेंडमुळे वाहनांची संख्या वाढून वाहतुकीला कासव गती. वाहन चालक लेनची शिस्त पाळत नसल्यानं कोंडी. दिवंगत शिवराज पाटील चाकूरकरांच्या अंत्ययात्रेला सुरुवात. चंद्रकांत खैरे, अशोक चव्हाण, अभिमन्यू पवार, संजय बनसोडे अंत्ययात्रेमध्ये सहभागी. लातूर शहरातल्या सर्व बाजारपेठांनी पाळलाय बंद. पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही जादा थंडी. पुण्यात पारा 7.7 अंशांवर तर महाबळेश्वरला 12.2 तापमान. पुण्यात आणखी 3 दिवस कडाक्याची थंडी राहणार. सोन्या चांदीच्या दरांनी काल गाठला उच्चांकी आकडा. सोन्याचा तोळ्याचा भाव 1,36,000 रुपयांवर तर चांदी 1,96,000 रुपयांच्या पुढे. डॉलरच्या तुलनेत रुपया पडू लागल्यानं सोने चांदी महागल्या. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोलकात्यामध्ये दाखल. हजारो चाहत्यांकडून जंगी स्वागत. गांगुली, शाहरुख खान, ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत सत्कार सोहळा. मेस्सीच्या 70 फुटांच्या पुतळ्याचंही उद्घाटन होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.